नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज आपण पाचोरा तालुक्यातील तारखेडा या ठिकाणी आलेले आहेत. येथील आपले शेतकरी आहेत, प्रवीण नाना पाटील यांच्या शेतात आलेलं आहे. 8x2 वर त्यांनी सुळबाबूळ लावलेलं आहे, पाहू शकतात तुम्ही. ही मधली जी लाईन आहे ती पूर्ण सुळबाबूळची आहे आणि कपाशी तिच्या बाजूला ही वापस सुळबाबूळ, कपाशी, सुळबाबूळ. 10 जूनला त्यांनी लागवड केलेली आहे. 10 जून 2026. जवळपास तुम्ही आज पाहू शकतात याची जी उंची आहे जवळपास 2.5 ते 3 फूट आहे सुळबाबूळची बी आणि कपाशीची पण. अतिशय एक सारखा असा सुंदर प्लॉट बसवलेला आहे त्यांनी. कपाशी तुम्ही पाहू शकतात, फुलं पात्या लागलेल्या आहेत त्याला. फुलं पाती लागलेले. जवळपास हा 12 एकरचा प्लॉट आहे इथे. पूर्ण एक सारखा असा प्लॉट आहे. पाहू शकता ती कपाशी, फुलं पात्या लागलेल्या आहेत तिला. कैऱ्याही तयार झालेल्या आहेत, पाहू शकतात तुम्ही. अतिशय सुंदर असा प्लॉट आहे, कुठलंही तण नाही आहे शेतामध्ये. तर शेतकरी आपल्यासोबत आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आपण. नमस्कार बापू. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय सुळबाबूळ लावून? हा, सोळबाबू लावून एकदम छान वाटतंय. कधी लावला होता? मी आता 10 जूनला लावला होता. आणि कपाशी? कपाशी आणि सोळबाबू एकत्रच लावलं होतं 10 जूनला. 10 जूनलाच लावलं होतं. किती एकर लावलंय? मी आता ते लावलेलं आहे 13 बिघे. 13 बिघे. ओके ओके. तर आता काही खतं दिली का तुम्ही? अजून तर काही दिलेलं नाहीये, हां हां. पण आता माझा द्यायचा विचार चालू होता, पण साहेबांनी सांगितलं की फक्त कपाशीला द्यावं, त्याला देऊ नका बस. तर असं आहे बापू, मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की सुळबाबूळला देऊ नका. आता जर तुम्ही सुळबाबूळ कपाशी दोघांना खतं दिलं तर सुळबाबूळ खूप हाईट पकडून घेईन आणि आपल्याला कपाशी निघेल. जवळपास दोघांची साईट एक सारखी आहे. तर म्हणून आपण आता फक्त कपाशीलाच खत देऊ. कपाशी आपली बोंड फुटले की मग आपण सुळबाबूळलाही देऊ. मग तेव्हा किती उंच वाढला तर काही अडचण नाही. तर पुन्हा आपण भेट देऊ. तर मित्रांनो, माझं आता बापूंशी बोलणं झालेलं आहे. तर आता मी त्यांना कपाशीला खत देऊ नका असं सांगितलेलं आहे. कारण की आता सुळबाबूळला खत देऊ नका. कारण की तुम्ही पाहू शकता सुळबाबूळ आणि कपाशी एकाच उंचीवर आहे. जवळपास 2.5-3 फूट आहेच. 2.5-3 फूट आहेच. तर तुम्ही 8x2 वर आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय 8x2 वर त्यांनी लागवड केली. जवळपास 12-13 एकर क्षेत्र आहे. मोठे शेतकरी तारखेड्याचे. पाहू शकतात समोर त्यांचं मोसंबीचा बागही आहे. अतिशय स्वच्छ असं ठेवलेलं आणि एक सारखी पाहण्यासारखा असा हा प्लॉट आहे तारखेड्याला. कपाशीचं उत्पन्नही त्यांचं येऊन जाईल. तर ज्यांना लागवड करायची असेल ते संपर्क साधू शकतात JK पेपर्सशी आपली करार शेतीच्या योजनेमध्ये.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.